सन 2006 ते 2007 मधील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा। तब्बल 18 वर्षांनी पुन्हा एकदा मित्र मैत्रिणींच्या भेटीत जुन्या आठवणी ताज्या। शिक्षक व विद्यार्थ्यांनी भाषणातून अनेक शाळेतील आठवणी सांगितल्या। हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज महाविद्यालयातील सन 2006 ते 2007 मधील 10वीच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल 18 वर्षांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा रविवारी आयोजित करण्यात आला। यावेळी सर्व निवृत्त शिक्षक व शाळेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी फेटा शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो देऊन सत्कार करण्यात आला, तर सर्व विद्यार्थ्यांना आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्यात आला। कार्यक्रमात दिवंगत शाळेचे संस्थापक व दिवंगत निवृत्त शिक्षक यांना मौन पाळून अभिवादन करण्यात आले। तब्बल 18 वर्षांनी एकत्र मित्र-मैत्रिणी, शिक्षकांचा सन्मान करून आशीर्वाद घेत जुन्या आठवणी ताज्या केल्या। कार्यक्रमात निवृत्त शिक्षक बसवंतराव नारायणपुरे, सुनीताताई नारायणपुरे अध्यक्षांचे, विद्यार्थी यांचे भाषण झाले। यावेळी शाळेचे अध्यक्ष श्रीमंतराव जानबा, उपाध्यक्ष बाबूराव पाटील, संचालक विनायक पाटील व शाळेचे शिक्षक व माजी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचलन पांडुरंग कुशाबा यांनी केले, आभार ज्ञानेश्वर मुस्तापुरे यांनी मानले। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। आपण काय करतो की पहिलं गुरु आई-वडील, मग आता समाजामधील आपण समाजाला नाव ठेवायची गरज नाही, पण आपण आपले तर सुरुवात करायची। मी का सांगत आहे की तुम्ही सर्वजण सातची बॅच आहात, बॅचला 7ची बॅच आहात तुम्ही, म्हणजे जवळ सर्वजण 40 वर्षाच्या आतल्या, सर्व मुलं मुली सर्व तुम्ही 40 वर्षाच्या आतल्या। मग एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपणालाही मुलं आहेत, आपण आई-वडील होतो तेव्हा प्रत्येक मुलींनी आपल्या सासऱ्याची आई-वडिलाची कशी सेवा करावी, की आपण आता इथूनच आपल्यापासून सुरुवात केलं तर ते फार बरं होईल असं मला वाटतं। नोकरीचा विद्यार्थी होता, गुरुजी तुमचे पगार किती म्हटला, मला नाही बेटा माझे पगार नाही हो, लाजत बोलावा गुरुजी तुम्हाला काय तसं, माझे महिना 2 लाख कमवता म्हटलं, ठीक आहे म्हटलं। मग मी त्याची पाठ आवडतो, मग माझ्यापेक्षा तू जास्त पगार होता, कशामुळे होता, ज्ञान घेऊन गेला। म्हणून ज्ञानाची किंमत संत रघुनाथ महाराज विद्यार्थ्यांनी आणि ह्या शिक्षकांनी घडले। आणि खरं तुमचे सर आहे ते माझे बी सर आहेत, आता कोण सर आहेत ते आता बालकेकर गुरुजी, पाटील गुरुजी, भाऊराव गुरुजी, वसंतराव गुरुजी माझी कसं आहे का, म्हणजे मी ज्या दिवशी जन्मलो 1 जून 1964 आणि 1 जून 1964 संस्था निघाली। मला माहित आहे या संस्थेचं आयुष्य आणि माझं आयुष्य, आणि योगायोग 62 वर्षाचा झालो आणि 62 वर्ष होताना मी शरीरानं मी बोलतो मला रघुनाथ महाराज तुमचा आशीर्वाद आहे, आज मी स्टेजवर बोलायला बोलतो तुमचा आशीर्वाद आहे, रघुनाथ महाराजचा आशीर्वाद आहे आणि विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आहे। आता तुम्हाला खरंच पाहून मला काय वाटलेलं माहित आहे का, त्या ग्राउंड मधून धावत पळत निघालात, परकर ग्लाउज लावून शर्टाला बटणं लावत पळत निघाल्यासारखंच मला सगळं दिसू लागलंय। मी पुन्हा मागे गेले, मी पुन्हा आज मागे गेले आणि तुम्हाला हातात छडी घेऊन शिक्षा करत आहे, पाठ करायला लावत आहे, हातातला डब्बा काढून घेऊन उपाशी बसवत आहे, हे सगळ्याची मला आठवण येते बरं का। आणि मी जे केले ते चूक केले असं मला वाटत नाही। मी तुम्हाला शिक्षा केले, तुम्हाला खूप पनिशमेंट दिले, घोड्यावर घातले, कानाला खडा लावले, पोटामध्ये पेन्सिल ठेवून दावले, सगळं केले, ते सगळं तुमच्या भल्याकरता। आणि खरोखर तुमच्या आई वडिलांचं सुद्धा मला कौतुक वाटतंय। मी इतकी शिक्षा केलेली असताना ते कधीच शाळेमध्ये आले नाहीत आणि विचारले सुद्धा नाहीत की तुम्ही आमच्या मुलाला अशा प्रकारची शिक्षा का केली। बरेच सोबती आहेत जे बालवाडीपासून इथं वाढलेले आहेत आणि त्याच्यानंतर काही 7वी नंतर काही 8वी 9वी 10वी अशा आलेले आहेत। तर मी ताईच्या मार्गदर्शनाखाली अशोकराव गुरुजी, काळे सर, पाचंगे सर यांच्या मार्गदर्शनाने शिकलेलो आहे। तर त्यांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या आपण एक म्हणजे शेअर करू शकतो, किंवा कधी आपल्याला आठवलं तर आपण खूप हसतो त्या घटनेवर, त्या वेळच्या आपण ज्या पद्धतीने त्या गोष्टी रिॲक्ट करत होतो, रडत ऑफिस ठेवून पेंट फिल्म मारायच्या। पण त्याची एक मला जे एक आठवण आहे की आम्ही 3रीला किंवा 4थीला होतो, तर त्यांनी एक कहाणीची पुस्तकं मला वाटतं 100-150 पुस्तकं त्यांनी विकत घेतलेली
आणि असं दर आठवड्याचा 1 तास असा होता की ते सगळे म्हणजे सिलेबस जो होता तो बाजूला ठेवून आम्ही ते कहाणीची पुस्तकं वाचायचो. आणि छोटीशी होती म्हणजे 5 ते 10 किंवा 20 पेजेसची एक कहाणीचं पुस्तक असायचं. माजी विद्यार्थ्यांना आज मोठ्या पदाधिकारी झाला काही ना आपापले आपल्या कार्याची माहिती या ठिकाणी दिली. ऐकल्यानंतर मलाही आनंद वाटला. असं काही असेल तरी या ठिकाणी शिक्षकांनी जरगुणात नानासारख्या अभिवृद्धीनं तुम्ही मोठमोठ्या पदावर जाण्याचे पदाधिकारी झाला. आपले या ठिकाणी परिषद सांभाळता त्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे आठवण ठेवायची ही सारी सामान्य नसून आज या ठिकाणी पालखीकर आहेत, पाटील गुरुजी आहेत, असणारे एडकपेजी आहेत, ही खेळीचे शिक्षक ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या टाइममध्ये त्यांचा एक उद्देश होता, आमच्या शाळेत येणारा विद्यार्थी खूप मोठा व्हावं, खूप धनवान व्हावं, खूप शांती समाधानी राहावं, आमचंही नावावर जमतंय तरी या ठिकाणी नाव ठेवावं, अशा विचारानं त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला शिकवत असताना त्या काही म्हणले, काही फिरून बोलले, काही नाही बोलले. आज एखाद्याची आजची वेळ पण वेगळी आहे, त्यावेळी तुमच्या वेळेस ती वेगवेगळी आहे. हेच पाटील बालकीकर हातात मोठी छडी घेऊन चट वडवायचे, पण मारले अशा प्रकारचा तुम्हाला त्याचा राग येत नव्हता. छडी लागे छम छम विद्या येईल